नमस्कार. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव रत्नागिरी येथे आहे. या केंद्राच्या परिसरात मत्स्यालय व संग्रहालय तसेच निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य तलावे आहेत. शालेय विद्यार्थी, राज्य व राज्याबाहेरील पर्यटक तसेच परदेशी पर्यटक भेटी देत आहेत. पर्यटकांचा विचार करून कोकणात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने या परिसरात उपलब्ध असलेल्या तलावात प्रायोगिक तत्वावर ॲक्वा टुरिझम या योजनेअंतर्गत 2 पॅडल बोटी पर्यटकांसाठी या तलावात सोडण्यात आल्या आहेत. त्या पॅडल बोटीचा पर्यटक लाभ घेत आहेत. या बोटिंगचा आपण एक फेरी मारली तर तुम्हाला कसं जाणवलं या बोटिंग बद्दल? बोटिंग बद्दल मला सांगायचं सर झालं तर खूप आनंद झाला. माझी फॅमिली लहान मुलांना खूप खुश झाली आणि बोटिंगचा रेट पण तुमचा बाहेरल्यापेक्षा त्या रेटच्या मानानं बोटिंग मध्ये खूप एन्जॉय मिळतो बघायला. आणि मला बोटीबद्दल काही माहिती नव्हतं. मी गणपतीपुळ्यामध्ये आलो होतो. मला इथं मत्स्यालय म्हणून एक ठिकाण आहे, मत्स्यालयाच्या ठिकाणच्या शेजारीच एक बोटिंग म्हणून बघायला मिळालं. मला बोटिंगचा रेट विचारल्यानंतर मला सांगितलं त्यांनी 20 रुपये रेट आहे पर व्यक्तीसाठी आणि त्या 20 रुपयामध्ये तुम्हाला आनंद भरपूर मिळतो बघायला. खूप आनंद, माझ्या फॅमिलीला आनंद खूप घेतला, लहान मुलांनी मोठ्या स्त्रियांनी सुद्धा आनंद खूप घेतला, माझ्या आईनी चुलतीनी पण खूप आनंद घेतला. आणि आल्यानंतर तुम्ही एकदा इथे भेट 100% देऊन जावा. आनंद खूप आहे, इथं मस्त वाटतंय आणि एन्जॉय इथलं फिलिंग वातावरण वगैरे एकदम मस्त आहे. नमस्कार, मी सुमित अनिल परकळे, राहणार बारामतीमधून. आम्ही गणपतीपुळेला आलो होतो. मत्स्यालयाला भेट दिली. त्यानंतर आम्हाला इथं सरांनी सांगितलं की मत्स्यालयाच्या शेजारीच बोटिंगची व्यवस्था आहे. लहान मुलांसाठी चांगली सोय आहे, वृद्धांसाठी पण हे बोटिंग चांगलं आहे आणि फॅमिली पण तुम्ही इथं एन्जॉय करू शकता. खूप कमी रेटमध्ये हे बोटिंग आहे आणि आम्ही पण आनंद घेतलाय. तुम्ही पण सुट्टीच्या दिवसामध्ये असाच आनंद घ्यावा. Hi, I'm Joanna. I'm from Belgium. We came to the museum today. We really like the whale skeleton. It's very impressive, but we found that the turtles need more space. It's a bit sad that it's a small place for them. या ठिकाणी महाराष्ट्र तसे महाराष्ट्रातील बाहेरील अनेक पर्यटक येऊन या पॅडलवाल्या बोटिंगचा लाभ घेत आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थी सुद्धा इथं येत आहेत आणि या प्रकल्पास चांगला प्रतिसाद मिळतो. तर सर्वांना अशी विनंती करतो की रत्नागिरीत ही पहिल्यांदाच सुविधा उपलब्ध आहे, त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा. चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.